श्री स्वामी समर्थ. आपली जशी परिस्थिती असेल ना तसं करत तर आपण राहायला पाहिजे. आपण इतर ठिकाणी बघतो, ह्याने ही वस्तू घेतली, त्याने ती वस्तू घेतली. तसं जर आपण बघायला गेलो ना आणि त्या गोष्टी आपण खर्च करत गेलो ना पैसे, तर आपलं जे जे टार्गेट आहे की आपल्याला काहीतरी करायचं आहे आयुष्यामध्ये, तर ते होऊ शकणार नाही. तर आपण की नाही पैसा खर्च करताना त्याचा एक एक रुपयाचा हिशोब आपण ठेवला ना, तरच खरं तर आपले पैसे वाचून आपण काहीतरी आयुष्यात करू शकतो. आपण ज्या नको त्या गोष्टी घरामध्ये घेऊन आलो किंवा काय, तर आता मी ह्या ज्या बांगड्या वगैरे आहेत त्या खूप दिवसाच्या आहेत, पण मी त्या टिकवून तशाच ठेवलेल्या आहेत. भलेही आपल्याला काही कमी नाही आहे, भरपूर घरात सगळं आहे, पण पैसे वाचवणं अतिशय गरजेचं आहे. कारण काय माहिती आहे का, ज्यावेळेस पैसे नसतात ना त्यावेळेस तुमची काहीच किंमत नसते. आता या जरी गोष्टी मी घरामध्ये आणलेल्या आहेत तरी पण ती क्वचितच मी त्याचा वापर करते, जास्त वापर करत नाही. आहेत माझ्याकडे पण काही साहित्य आहेत असं जे मी वापरते आणि वापरलं पाहिजे. कारण आपल्याला थोडं नीटनेटकं राहायचं म्हटल्यावर या काही गोष्टी बेसिक असतात त्या आपण वापरल्या पाहिजेत. तर मी ह्या अगदी क्वचित म्हणजे कधीतरी कुठला कार्यक्रम वगैरे असेल तर त्या गोष्टी अशा वापरत असते. जास्त विनाकारण असं बराच खर्च असं करत नाही. एवढ्या अशा साध्या साध्या अशा गोष्टी की ज्या आपल्याला राहणीमान आपलं उंचावतात, त्या थोड्याशा आपण खरेदी केल्या तर त्यात काही गैर नाही असं मला वाटतं. कारण नीटनेटकं पण आपण राहिलं पाहिजे. असं नाही की पैसे वाचवले म्हणजे आपलं राहणीमान व्यवस्थित नसलं पाहिजे, की आपण थोडंसं व्यवस्थित नीट टापटीप असं असणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपण काही गोष्टींमध्ये बऱ्याचदा पैसे घालवतो, खूप साऱ्या गोष्टींमध्ये. तर मी आता हे जे दाखवते ना तुम्हाला, खूप दिवसाचं म्हणजे ज्वेलरी वगैरे पण एवढीच अशी कुठं बाहेर जाताना मी जास्त असं वापरत नाही. कारण का, तर मी जास्त घेऊ नाही शकत. त्यामुळे मी आहेत पैसे आहेत असं, पण नको त्या गोष्टींवरती खर्च करायचा ही माझी पहिल्यापासूनच सवय नाही आहे. आता ह्या गोष्टी आहेत, चांगल्या आहेत, व्यवस्थित आहेत, पण काही जणांना अशी सवय असते की आता एकदा पाहिले, दुसऱ्या कार्यक्रमात गेलं तर लोक काय म्हणतील तेच आहे का, तीच साडी आहे का, तेच. मी त्या साड्यासुद्धा रिपीट करून वापरत असते. कारण काय होतं, आपण साड्या घालतो एकदा दोनदा आणि ठेवून टाकतो. मी वर्षातून 2च साड्या घेते खरं तर, जास्त साड्या मी घेत नाही. आणि आपण जेव्हा पाहुण्यांच्याकडे ह्याच्याकडे गेलेल्या असतात त्या अशा डेली रुटीनच्या वापरायला आपण ज्या साड्या असतात त्या साड्या वापरते मी. कारण काय होतं, म्हणजे नको त्या गोष्टींमध्ये आपण खर्च करून बसतो ना, आपल्याला जी गोष्ट करायची आहे पाहिजे ती राहून जाते. त्यामुळं ह्या गोष्टी, आता हे कानातले पण आहे बघा, 10 रुपयाचे कानातले आहेत. असं दिसताना रिच वाटते, म्हणजे काही काही गोष्टींमध्ये की नाही. कारण मी सोन्याचं वापरायला नको वाटतं, कारण का आत्ताच्या जमान्यामध्ये नको, हे अशाच लोक जास्त करून वापरतात. त्यामुळं हलकं फुलकं जे असेल ते आपल्याला आपल्या बजेटनुसार जे काय असेल ते आपण करत राहिलं पाहिजे. दुसऱ्याचं अनुकरण करून आपण कधी असं पुढं जाणार नाही. आणि पैसा ज्या अशा गोष्टीने, कोणी पैसा जर आपल्याजवळ नसेल ना तर आपल्याला समाजात काही किंमत नाही. आता ही जे हे काय म्हणायचं ह्याला, ठुशी आहे, ठुशी ती बरेच म्हणजे दिवसाची आहे बघा, तरी पण मी व्यवस्थित त्याला ठेवलेली आहे. कुठल्याही कार्यक्रमात जाताना असे 4-5 कानातले, ठुशी हे एवढंच घालते मी. लोक काही का म्हणेनात, मला त्याचा फरक पडत नाही. मला कुठं माझे पैसे वाचवायचे हे मी माझ्या हातात ठरवलं पाहिजे. कारण या जगात आपल्याला मदत करत नाही कोणी पैसा नसला तर. आणि आपण ह्या गोष्टी काय ह्या सारख्या सारख्या घातल्या नाही घातल्या लोक विसरून जातात. एवढं काय नसतं की आपण अगदी फार मोठा कार्यक्रमाला खर्च केला पाहिजे, असं काही गरजेचं नाही. ज्या आपल्या घरात गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित बघा आणि त्याच करून रिपीट. मी अशा रिपीट काही गोष्टी म्हणजे वापरते ना, त्यामुळं माझ्या काही मैत्रिणींच्यामध्ये सुद्धा असा बदल मी बघितलेला आहे की त्यासुद्धा वापरतात. त्यात काही गैर नाही. म्हणजे कसं, आपण एखादी महागडी साडी घेतो आणि ती किती एकदा दोनदा घालतो आणि परत ठेवून देतो, तर तसं नाही. मी जास्तीत जास्त असं वर्षभर तर वापरते. त्याच्यापेक्षाही थोडं जास्त म्हटलं तरी चालेल, काय हरकत नाही ना. आपल्याला जर आपले पैसे वाचवायचे तर काय रिपीट करायला काय हरकत आहे. लोक आपल्याला काय म्हणतील ना याचा विचारच केला नाही पाहिजे खरं तर.
कारण लोक कसं असतं आपल्याला कुठं हां बाबा तू हेच कसं काय 4 वेळा कानातले घालते हेच नाही का हे असं मानणार. तोंडावर म्हणतील, आजूबाजूला म्हणतील, आपल्या तोंडावर नाही बोलणार तू असं का घातलंस म्हणून. काय फरक पडतो ना. आपण फरकच पडून नाही जर दिला तरच आपली प्रगती होईल. आपण दुसऱ्यांचा काय बोलतो याचा विचार करत राहिलं तर आपण कसं पुढे जाणार ना. त्यामुळं दुसऱ्याचा विचार नाही करायचा. आपण आपलं मताशी ठाम राहायचं. ह्या ज्या बांगड्या वगैरे आहेत त्या अशा मी साध्या घरामध्ये वापरते. तर काय ह्याने काय आपला पैसा खूप वाचतो. तुम्ही ह्या गोष्टींमध्ये पैसा खरं तर जास्त खर्च करू नये असं मला वाटतं. बांगड्या वगैरे असं जास्त कॉस्मेटिक्स हे ते अमुक तमुक भरपूर असं आपण काय काय घ्यायला जातो आणि नकळत आपले पैसे किती खर्च होतात ना याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्यामुळं ह्या गोष्टी जर घ्यायच्या असतील तर अगदी जर एखादी वस्तू खराब झाली तर मग ठीक आहे घेतो आपण. पण अगदी सारखंच आपण दुकानात जाऊन हे खरेदी कर ते खरेदी कर भरपूर अशा गोष्टी आपण नकळत आपल्याकडून पैसे खर्च होतात आणि ज्यावेळेस नसतात त्यावेळेस आपल्याला पैसे कुणीही देत नाही. आणि पैसे नसतील तर किती आपल्याला आपण असं वाटतं की आपण जर दुसऱ्याला पैसे मागत असू. तर मी अशा बऱ्याच गोष्टींमध्ये व्यवस्थित काटेकोरपणे जर पैशाचं पालन करते. त्यामुळं कधीही मला पैशाची अडचण आलेली नाही. कारण माझं पैशाबाबतीचं नियोजन अगदी परफेक्ट असतं. त्यामुळं आमच्या घरामध्ये सुद्धा महिनाअखेरीला वगैरे बऱ्याच जणांची चिडचिड होते, पैसा नाही वगैरे किंवा टेन्शनमध्ये राहतं. तसं नाही, मी रिलॅक्स म्हणजे मला जेवढे आहेत ना तेवढे पैसे कसे जमवायचे आणि त्यातून बचत किती करायची त्यातून हे सगळं मी अगदी महिन्याच्या सुरुवातीलाच मॅनेज करत असते. त्यामुळं कोणत्याही गोष्टीचा ताणतणाव येत नाही आपल्याला. पैसे जर आपल्याकडे भले किती रुपये असू दे आपल्याकडे थोडेफार त्याच्यातून पण आपण सेविंग वगैरे करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळं काही अशा गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. आणि आपण आहे की नाही आपल्याला जर सुधारायची आपली परिस्थिती तर आपण काहीतरी नवीन शिकून त्यातून आपण जे बचत केलेल्या पैशातून काहीतरी नवीन शिकून आपण एखादा उद्योग बिझनेस काहीतरी स्टार्ट करून त्यातून आपण पैसे कमवून पुढे जाऊ शकतो. तर ह्या अशा बारीक सारीक तर करायचे तर पैसे जर नसतील तर ह्या गोष्टी कराव्याच लागतील आपल्याला बचत.